जिल्ह्यामध्ये जो अणुऊर्जा प्रकल्प होतो त्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा पूर्णपणे विरोध आहे. असं असताना तो विरोध पोलिसी बळांचा वापर करून, प्रशासनाचा वापर करून मोडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. काही दिवसापूर्वी जे आंदोलन झालं त्या आंदोलनावर 36 आंदोलकांवर खोटे गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर जे आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी प्रकार झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर गणेश गावकर आणि तिथल्या मुंडग्यातील स्थानिक ग्रामस्थांवर तक्रार दाखल करण्यात आली आणि ही पूर्णपणे राजकीय तक्रार होती. आणि त्या संदर्भात खरं तर सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की कुठल्याही चौकशीशिवाय कोणाला अटक करू नये जातीवच्या प्रकरणामध्ये, आणि त्याप्रमाणे पोलिसांनी खरं तर चौकशी केली पाहिजे. पोलिसांच्या चौकशीला गणेश गावकर आणि जे कोण आरोपी होते त्या आरोपींनी सहकार्य केलेलं आहे. असं असताना पोलिसांनी कोर्टामध्ये आपलं चुकीचं स्टे दिलं असं आमचं म्हणणं आहे. आणि जर पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास न करता जर अटक केली किंवा जर त्यावर कारवाई केली तर आम्ही गणेश गावकर आणि मुंडग्यातील स्थानिक ग्रामस्थांच्या बरोबर आम्ही शिवसेना म्हणून, सिंधुदुर्गवासी म्हणून आणि अणु प्रकल्प विरोधक म्हणून आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत. असा दबाव आणून अशा प्रकल्पांना विरोध करण्याचं काम करणार नाही. खरं तर पालकमंत्र्यांनी आदल्या दिवशी जाऊनसुद्धा त्या लोकांनी तिथे हजारोच्या संख्येने आंदोलन केलं म्हणून पालकमंत्र्यांचा राग आहे. आणि ते राग अशा पद्धतीने प्रशासनाला हाताशी धरून काढतायत. परंतु प्रशासनाने लक्षात घ्यावे, ज्या पद्धतीने देशात आणि राज्यात जो उद्रेक चालू आहे तो सुद्धा प्रशासन जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासुद्धा वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे योग्य तपास न करता जर कारवाई केली तर आम्ही निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अणुऊर्जा प्रकल्प विरोधकांना घेऊन आंदोलन करू. आमदार साहेब, बघितलं तर आपण जसं म्हणाला की पोलिसांनी मांडलं आहे की गणेश गावकर हा जो संशयित आरोपी आहे तो पोलिसांना सहकार्य करत नाही, परंतु ह्याचा आयव जर बघितला आपण तर ॲडिशनल SP त्यांच्याकडे सध्या हा जो काय प्रभार आहे DYSP पदाचा, नवीन साटम मॅडमने स्वतः ह्याचा तपास केला आणि त्यांनी स्वतः कोर्टामध्ये म्हणणं मांडलेलं आहे की गणेश गावकर तपासाला सहकार्य करत नाहीत म्हणून. नाही, गणेश गावकरांनी स्वतः त्याचबरोबर तिथल्या स्थानिक जे कोण आरोपी होते किंवा साक्षीदार होते ते स्वतः त्या ठिकाणी गेले होते. साक्षीदारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. असं असताना जर आमचं तेच म्हणणं आहे की उपरकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत प्रशासनाला, आणि पोलिसांनी या दबावाला भीक पाडू नये असं आमचं म्हणणं आहे. अणुऊर्जा प्रकल्प देवगडमध्ये येत असताना त्या देवगड प्रकल्पातील सर्वच लोकांनी विरोध केलेला असताना त्याला पर्याय म्हणून पालकमंत्र्यांच्या असलेल्या तालुका अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी एका जागी नसलेल्या ठिकाणी अन्य ठिकाणी अजून जागा फिक्स झाली नाही ह्या सांगणारे बोर्ड लावून लोकांची मनं वळवण्याकरता जे टेम्पोतून बॅनर घेऊन फिरत होते त्या बॅनरवाल्यांना काही लोकांनी आमच्या असलेल्या अडवलं. त्या ग्रामस्थांनी अडवून त्यांना स्पष्ट भाषेत विचारलं की आमचा विरोध असताना तुम्ही आमच्याकडे ही बॅनर का लावता आणि कशासाठी लावता. बाकी कोणत्याही प्रकारचा जातीवाचक वगैरे झालेला नसताना त्याला पालकमंत्र्यांच्या आदेशाने त्याला वळण जातीय आणून ॲट्रॉसिटी लावण्याचा दबाव पालकमंत्र्यांच्या ठिकाणी आणला. आणि ॲट्रॉसिटीमध्ये आमचे जे गणेश गावकर हे राहतात मिठमुंबरीमध्ये, प्रकार घडला मुनग्यामध्ये. या एवढ्या अंतरावरून पण प्रकार घडला तर त्याला आरोपी बनवून त्या मुलांकडून ॲट्रॉसिटीची केस दाखल करून घेऊन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करून आणि ज्या ग्रामपंचायतीने जो विरोध केला आहे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे की अणुऊर्जा प्रकल्प करणे. तो अणुऊर्जा प्रकल्पाला ते विरोध करण्याचा प्रयत्न विरोध असल्यामुळे हे असे प्रयत्न चाललेले आहेत ते आम्ही आणून पाडतो. आज गणेश गावकर वरती आपल्याला अटक करून जामीनसाठी गेलेला असताना गणेश गावकर 2 वेळा पोलीस स्टेशनकडे आपल्या जबाबासाठी गेले असताना पोलिसांनी कोर्टासमोर आपलं म्हणणं दिलं. त्यात आम्हाला सहकार्य करत नाही अशा प्रकारचं म्हणणं देऊन पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांना अटकाची आता कारवाई करण्याचे प्रयत्न करत असतील. जर त्यांना अटक करत असतील तर सर्व गावातल्या लोकांना घेऊन आम्ही आंदोलन करू, पोलीस स्टेशन दारात बसू आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं
जे दोन जातींमध्ये पण वाद आहेत, एका जातीतले दोन गटामधले वाद हे पण परवा प्रेसमधून उघड झालेले आहेत. मी एक गट म्हणतोय की ते असं काही भाजपचा गट म्हणतोय, पण एक जो गट आहे त्यांनी स्थानिक गट जे आहे त्यांनी ह्याचा पूर्ण इन्कार केला की अशा प्रकारचे जातीवाचक शब्द वापरून की जातीवाचक हे असलेलं आयुध वापरून तुम्ही हे असे प्रकार करू नका आणि हे तेढ निर्माण करू नका अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं असताना पोलीस यंत्रणा मात्र त्या ठिकाणी त्या पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार ह्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल. पण पालकमंत्र्यांना आम्ही एकच इशारा देतो की असे जर दबाव आणलेत तर सर्व गावातल्या विरोध केलेल्या गावातल्या लोकांना पक्षभेद विसरून आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्याला विरोध करू आणि अशा ह्या कृत्याचं जसं दिल्लीच्या जंतर मंतरवरती ज्याप्रमाणे लाठीचार्ज झाला आणि त्याबद्दल लोकांचं म्हणणं होतं तशा प्रकारचा शेवटी आम्हाला ह्या जिल्ह्या सर्व लोकांना घेऊन असं जर होत असेल तर जिल्ह्याचे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांचा राजीनामा मागण्यासाठी आम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागेल. एवढं सर्व पोलीस यंत्रणेने ध्यानात ठेवावं आणि पालकमंत्र्यांनी ध्यानात ठेवावं. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.